आज दुपारी चिऊ थोडी लवकर झोपली होती, तर म्हटलं चला वेळ आहे तर लाडू करून घेऊ. बऱ्याच दिवसापूर्वी आणलेली खारीक घरी पडूनच होती, ती काही खाल्ली जात नव्हती, तर म्हटलं चला आज त्याचा उपयोग करूया. लाडू बनवण्यासाठी मी थोडी खारीक उन्हात ठेवून त्याला फोडून घेतली आणि मिक्सरला बारीक केली. बारीक केलेली खारीक थोडंसं तूप टाकून 2 ते 3 मिनिटं छान भाजून घेतली. त्यानंतर किसलेलं खोबरं आणि थोडेसे तीळही त्यामध्ये भाजून टाकले आणि हे सर्व मिश्रण एकत्र मिक्स केलं. कढईमध्ये 1 वाटी गूळ टाकला आणि थोडंसं पाणी टाकून गूळ व्यवस्थित विरघळू दिला आणि तो विरघळलेला गूळ त्या मिश्रणात ओतला आणि थोडंसं थंड झाल्यानंतर छान असे लाडू बांधायला घेतले. तोपर्यंत चिऊ इकडे उठून बसली आणि उठल्या उठल्या इकडे चिऊची चालली होती रडायची ॲक्टिंग. आमच्या डोळ्यात पाण्याचा एकही थेंब नसला तरी आम्हाला ॲक्टिंग मात्र छान करता येते. थोडी ॲक्टिंग केल्यानंतर मी काय लक्ष देईना म्हणून तिनं अजून थोडासा आवाज वाढवला आणि अजून थोडं मोठ्याने रडायला लागली. चिऊ झोपले म्हणून करायला घेतलेले लाडू चिऊ उठल्यानंतर चिऊचा हात लागूनच पूर्ण झाले आणि खरंच एकदम कमी साहित्यात लाडू खूपच छान झाले होते. त्यामुळे तुम्हीही नक्की ट्राय करा आणि मलाही याचं समाधान होतं की घरी बऱ्याच दिवसापासून असलेली खारीक मी वेस्ट नाही जाऊ दिली. हे एकदम सोपी रेसिपी तुम्हालाही आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा.